हाय नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी अंशमी तुमचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. सो आज आहे दीपपूजा आणि दीपपूजा असल्यामुळे घरी पूजा करायची आहे. सो आज आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून श्रावण सुरू होतो आणि सगळेच सणवार सुरू होतात श्रावण महिन्यातले. सो आज दिव्याची पूजा करायची आहे आणि सो मला नैवेद्य पण बनवायचा आहे, पोहाचा डबा सुद्धा बनवायचा आहे, पूजा करायची आहे मेन म्हणजे. त्यामुळे म्हटलं आज तुमच्याशी माझं सगळं डेली रुटीन तुमच्याशी शेअर करावं. अजून एक गोष्ट म्हणजे मी फर्स्ट टाइम जे कणकेचे दिवे असतात ते मी बनवणार आहे, ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेनच. आणि त्या जे कणकेचे दिवे असतात त्याने आपल्या घरातल्या लहान मुलांना ओवाळायचं असतं. मी फर्स्ट टाइमच हे करायला लागली आहे. मी ह्याच्या आधी कधी केलं नव्हतं. स्पृहा जवळजवळ आता 5 वर्षाची झालेली आहे, त्यामुळे म्हटलं ह्या वर्षापासून ती आपण पद्धत एक सुरू करूया म्हणून आज करणार आहे. सो आधी पहिला नाश्ता करून घेऊ आणि मग नंतर स्वयंपाकाची तयारी, स्पृहाचा टिफिन आणि बाकी सगळ्या गोष्टी शेअर करू. चला. तर सकाळी उठल्या उठल्या मी आधी किचनमध्ये एंट्री केली आणि मग मी आधी सूर्याला नमस्कार करून घेते आणि मग त्याच्यानंतर माझ्या ज्या प्लांट्स आहेत त्यांना मी थोडंसं पाणी घालून मग मी लगेचच नाश्त्याची तयारी करते. नाश्त्यामध्ये मी आज बटाट्याची भाजी आणि डोसे करणार आहे. तर त्याच्या आधी मी जे पीठ भिजवलेलं आहे ते चांगलं भिजले का आंबले का ते बघून घेऊया. त्याच्यानंतर कुकरमध्ये मी आधी बटाटे शिजवायला ठेवते आणि मग नंतर पीठ भिजले का ते बघूयात. पिठामध्ये थोडासा सोडा आणि थोडंसं मीठ घालून घेऊया. तर थंडीच्या दिवसात एवढं छान कसं काय पीठ माझं आंबतंय, कारण त्याच्यामध्ये जेव्हा आपण तांदूळ भिजत घालतो आदल्या दिवशी, तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं मेथ्याचे दाणे घालायचे, जेणेकरून त्या ज्या पिठाला थोडासा आंबूस असा स्मेल किंवा टेस्ट येईल आणि त्याच्यामुळे ते जे पीठ आहे ते छान असं आंबतं. त्याच्यामुळे माझे डोसे नेहमी असे एकदम जाळीदार आणि छान बनतात आणि टेस्टला पण खूप छान लागतं. ते तुम्ही नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर इकडे बटाट्याची भाजी लगेच करून घेऊया. इकडे मी कांदा मिरची थोडीशी चिरून घेतलेली आहे. मग इकडे थोडेसे तडका दिल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं आलं लसणाची पेस्ट घातली की बटाट्याच्या भाजीला खूप छान टेस्ट येते. तर ऑलमोस्ट बटाट्याची भाजी मी तयार केलेली आहे. तर इकडे मी तवा तापवायला ठेवलेला आहे आणि आता डोसे बनवायला घेऊ.
नाश्ता वगैरे झाल्यानंतर लगेचच मी पूजा करायला घेतली आणि मला पूजा करायला जवळजवळ अर्धा पाऊण तास लागतोच. त्यामुळे सगळी उठायच्या आतच मी लवकर पूजा करून घेते. त्यामुळे बाकीची सगळी कामं करायला मला थोडा वेळ मिळतो आणि पूजा लवकर झाली की खूप घरामध्ये एक प्रकारचं प्रसन्नता वाटते. त्यामुळे मी लवकरच पूजा करायला घेते. आदल्या दिवशीच मी सगळे दिवे घासून वगैरे ठेवले होते. आता फक्त त्याची पूजा करायची एवढंच बाकी होतं. सो मी देवाची पूजा वगैरे आता करून घेते आणि मग नंतर लगेचच दिवे पण पूजणार आहेत आणि मग संध्याकाळी मी त्याची थोडीशी कणकीचे वगैरे दिवे बनवून स्पृहाला ओवाळून मग मी बाकीची पूजा मी संध्याकाळी करेन. तर ऑलमोस्ट पूजा झालेली आहे माझी, तुम्ही बघू शकता. तर संध्याकाळच्या वेळेस मी कणकेचे दिवे बनवायला घेतलेले आहेत. मी फर्स्ट टाइम करते त्यामुळे कसे होतील मला माहिती नाही, पण करायचे तर आहेत. तर इथे मला 5 मी दिवे कणकेचे करणार आहे आणि ते करून झाल्यानंतर त्याला उकडायचं पण आहे. सो ते मी माझ्या इडलीच्या भांड्याच्या पात्रामध्ये मी ते उकडायला ठेवणार आहे. तर इथे कणकीचे दिवे ऑलमोस्ट रेडी होत आहेत. त्याच्या आधी मी थोडीशी वाती वगैरे करून घेते आणि ह्या कणकीच्या दिव्यामध्ये जेणेकरून फक्त तुपाचा दिवाच लावायचा असतो. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये सगळीकडे तूप घातलेले आहे. 5 दिवे बनवलेले आहेत आणि स्पृहाला आता ओवाळायचं आहे. त्याच्या आधी मी पाट ठेवलेला आहे आणि पाटावरती रांगोळी पण काढलेली आहे. तर अशी झाली आमची दीप अमावस्येची पूजा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. जर माझे ब्लॉग्स तुम्हाला आवडत असेल तर मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गाईज. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.